पुढे जर आता आपण सर आकडे पाहिले महाराष्ट्राचे तर सध्या राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला 10 एवढ्या नगर अध्यक्ष निवडून आणतात म्हणजे शरद पवारांचे जर परफॉर्मन्स शरद पवारांचा 10 जागा आणि एकनाथ शिंदेचे एकट्याचे 58 जागा आहेत. त्यामुळे कंपॅरिझन पण व्हायला लागलंय. शरद पवार हे माणसातले नागरिकांमध्ये रमणारे जनसंपर्क ठेवणारे नेते म्हणून महाराष्ट्राने गेल्या अनेक दशकांपासून पाहिलंय. मात्र एकनाथ शिंदे हे आयत्या बिळात नागोबा आलेत आणि ते धनुष्यबाण आणि शिवसेना त्यांनी घेतली म्हणून ते निवडणुका जिंकतायत असं बोललं जात होतं. मात्र लोकसभेला त्यांनी दाखवून दिलं, विधानसभेला दाखवून दिलं. आता तर सर गाव पातळीवरच्या निवडणुकीमध्ये पण एकनाथ शिंदेनी ताकद दाखवून दिलेली आणि मी निवडणुका लढवू शकतो आणि जिंकवू शकतो हे त्यांनी दाखवलं. हे आकडे सांगतायत. त्यामुळे आता प्रश्न पडला शरद पवारांपेक्षा एकनाथ शिंदे भारी ठरलेत का? आता नक्कीच आताची जर परिस्थिती पाहिली तर शरद पवारांपेक्षा एकनाथ शिंदे हे उजवे नेते ठरलेले आहेत. आता शरद पवारांचा एकूण राजकीय अनुभव वगैरे पाहता ती गोष्ट बरोबर आहे. पण आता शरद पवारांपेक्षाही एकनाथ शिंदे यांनी आपला राज्यातला दबदबा वाढवला आहे एवढं मात्र आपल्याला निश्चितपणे म्हणता येऊ शकेल. ज्या पद्धतीनं ते कार्यकर्त्यांना मदत करतात, ज्या पद्धतीनं निवडणुकीची यंत्रणा कामाला लावतात, स्वतः फिरतात आणि साम दाम दंडभेद अशा पद्धतीने निवडणूक लढवतात. तुम्हाला माहिती आहे की काही ठिकाणी त्यांनी भाजपच्या विरोधात देखील आपले उमेदवार उभे केलेले होते. जिंकवले कणकवलीमध्ये असेल, सिंधुदुर्गमध्ये असतील किंवा अगदी कोपरगावमध्ये देखील त्यांनी आपले उमेदवार उभे, हिंगोली असेल. आणि एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की निवडणूक जिंकण्याचं तंत्र काय असतं, त्याच्यामध्ये ते एकदम पारंगत झालेले आहेत. त्यामुळं त्यांनी आपला दबदबा राज्यामध्ये वाढवलेला आहे. शरद पवारांच्या पक्षापेक्षाही एकनाथ शिंदे यांचा पक्ष मोठा झालेला आहे. हे आज अधोरेखित करावं असं सत्य आहे. आणि एवढं भाजपसाठी दुखी ठरवू शकतात काय? पण भाजप एकनाथ शिंदेना एवढं हलक्यात घेऊ शकणार नाही असाच मेसेज या निवडणुकीच्या निकालानं दिलेला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे हे प्रबळ नेते आहेत. अजित पवार यांच्यापेक्षाही त्यांनी ताकद लावलेली होती आणि त्यांच्यापेक्षा जास्त त्यांनी जागा जिंकून दाखवल्या. हे देखील त्यांचं यश हे नजरेआड करता येत नाहीत एवढं मात्र निश्चित. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.